नाशिक महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला असून महापालिकेत स्पष्ट बहुमत असलेल्या भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीसाठी आपले उमेदवार अधिकृतपणे जाहीर केलेत। सकाळी सयाजी पॅलेस हॉटेल या ठिकाणी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपनं महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावं निश्चित केली आहेत। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम क्षणी महानगरपालिका नगरसचिवाकडे अधिकृतपणे हिमगौरी आडके यांचा महापौर पदासाठीचा तर मच्छिंद्र सानप यांचा उपमहापौर पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। माजी स्थायी समिती सभापती असलेल्या हिमगौरी आडके यांना भाजपनं महापौर पदाची उमेदवारी दिली आहे। त्यांच्या प्रशासकीय अनुभव, महापालिकेतील कामकाजाची सखोल जाण आणि संघटनात्मक योगदानाचा विचार करून पक्षानं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। दुसरीकडे उपमहापौर पदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनाही पक्षातील अनुभव आणि विश्वासार्ह नेतृत्व मानलं जातं। भाजपचे पारडे जड सध्याच्या राजकीय समीकरणांचा विचार करता नाशिक महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाकडे स्पष्ट बहुमत असून त्यामुळे महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर भाजपचे पारडे जड मानलं जातंय। संख्याबळ भाजपच्या बाजूनं अनुकूल असल्यानं हिमगौरी आडके आणि मच्छिंद्र सानप यांची निवड ही केवळ औपचारिकता उरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, गटनेते श्याम बडोदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून भाजपचाच महापौर आणि उपमहापौर होणार असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून महापौर आणि उपमहापौर निवडीची अधिकृत प्रक्रिया येत्या 6 फेब्रुवारीला महापालिकेच्या सभागृहात पार पडणार आहे। या निवडणुकीकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलं असून भाजप नेतृत्वाच्या निर्णयामुळे नाशिकच्या राजकारणात पुढील काळात स्थैर्य येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।